अशोक खरात हा मराठा समाजाचा नाही. ज्याला पाहायचं त्यांनी त्याची तिशी जाऊन पाहावी. अशोक खरात मराठा समाजाचा नाही आहे. गुन्हेगाराला आम्ही गुन्हेगाराच्याच वृत्तीने पाहतो. आम्ही त्यामध्ये जात कधीच आडवी आणत नाही. अदानी अंबानी यांच्यावर करणी कवटाळं कोणी काऊन करीत नाही. ह्या म्हणजे ज्याच्याकडे पैसे नाही त्याच्यावरच काऊन करते. हा बाबा काय करायचा की एखादी महिला जर त्या ठिकाणी आली, बाबा आमच्या 8-10 वर्ष झाले लग्नाला पण मुलबाळ होत नाही. सध्या राज्यभर आणि देशभर एक मुद्दा गाजतोय, तो म्हणजे नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरातचा. आता अशोक खरातचा मुद्दा गाजत असतानाच त्याबरोबरच या संपूर्ण प्रकरणामध्ये काही जण अशोक खरातची जात शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. त्या ठिकाणी जाऊन सुद्धा विचारत आहेत. तसे काही व्हिडिओसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. लोक एकमेकांची जात विचारू लागले आहेत. त्याच संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत मराठा आंदोलक सचिन हावळे पाटील. आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करू. ते मराठा समाजाचे मनोज जरांगे पाटील त्यांच्या विरोधात बोलत नाही. आता त्या खरातची जात कोणाला माहीत नाही. आणि मी तुमच्या चॅनलवरून आज जाहीरपणे सांगतो, अशोक खरात हा मराठा समाजाचा नाही. ज्याला पाहायचं त्यांनी त्याची तिशी जाऊन पाहावी. अशोक खरात मराठा समाजाचा नाही आहे. पण आमचे जवळजवळ 7 ते 8 व्हिडिओ त्या अशोक खरातवर आम्ही पहिल्यापासून सांगतो की गुन्हेगाराला आम्ही गुन्हेगाराच्याच वृत्तीने पाहतो. आम्ही त्यामध्ये जात कधीच आडवी आणत नाही. जे जातीवादी हरामखोर असते, ज्यांना जातीचं भांडवल करून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा, भांडणं लावायचे हे कृत्य करत असते. जर असा मराठा समाजाचं कुणी जर कृत्य केलं तर आम्ही कधीच पाठीशी घालणार नाही. आणि तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मला जी सगळ्यांना विनंती आहे, या भोंदूबाबाच्या नादी लागून कुणीही आपलं करिअर बर्बाद करू नका, सांसारिक जीवनामध्ये बर्बाद करू नका. कारण ह्या रेषा ह्या डायरेक्ट आपल्या देवाकडून आलेल्या असत्या. ह्या रेषांवर काहीच नाही आहे. आपलं कर्मच आपल्याला तरुण नेतं. जे नवरे आहेत त्यांनी पहिले अशा बाया ज्या आहेत की जे बाबाच्या नादी लागतात, सगळ्यात मोठं कारण जर असेल हे भोंदूबाबा मोठे व्हायचं, ते बाया आहे. यांना कोणीतरी सांगतं, बाई तुमच्यावर कोणीतरी करणी केली, जादूटोणा केला, मूठ मारली, तुमचा बिझनेस बसवला, तुमच्या मुलाची बुद्धी भ्रष्ट केली, पतीची केली, बाहेर संबंध, अशा काहीतरी सांगून हे बाबा लोक ह्या बायांना पागल करतात. आणि ते त्यांना आहारी जाण्यासाठी भाग पडतात. आणि या बाया नवऱ्यांना घेऊन त्या ठिकाणी जातात. हे तसंच प्रकरण झालेलं आहे. ह्या अशोक खरातची लायकी म्हणजे जर तो त्याला दिव्य दृष्टी होती म्हणतायत. आता याला जर दिव्य शक्ती होती तर याला हे कळायला पाहिजे होतं की ह्या दिवशी माझ्यावर केस होणार आणि माझं पुरं जे काय अस्तित्व आहे हे सगळं संपणार, फटके पडणार, आता सगळी प्रॉपर्टी जप्त होणार, हे त्याला माहीत पाहिजे होतं. आणि त्यातले त्यात पण मात्र या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात लोक अजूनही अशा भोंदूबाबांवर विश्वास ठेवतात, त्यांच्याकडे जातात. यांना काय सांगाल ते? उगं काहीतरी बडाया मारायच्या, तुम्ही सगळ्यांसाठी करता पण तुमचं कोणी विचारच करीत नाही, अशा ह्या ज्या काही 5-6 पॉईंट आहेत, ते पॉईंट ते पाठ करून ठेवतात. कोणीही गेलं की तुमचं चांगलं चालू होतं अगोदर, आता कोणाची तरी दृष्ट लागली, तुमचं आता वाईट चाललं, पोराचं लक्ष नाही, अशा काहीतरी भूलथापा मारतात, त्यांना बळी पाडतात. आणि काहीतरी कुठून तरी उदी घेणार, एखादा लिंबू घेणार, ते म्हणणार हे याच्याहून कापा, याला खाऊ घाला, त्याला खाऊ घाला. म्हणजे जे आधीच वैतागलेलं असतं ते त्यांच्याकडे करून जातं आहे. कारण हे परेशान असते, गरिबीने परेशान असतं. अदानी अंबानी यांच्यावर करणी कवटाळं कोणी काऊन करीत नाही. ह्या म्हणजे ज्याच्याकडे पैसे नाही त्याच्यावरच काऊन करते, हे माझं त्या बाबा लोकांना सवाल आहे. पण मात्र मग या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून त्या बाबावर सुद्धा कठोर कारवाई व्हायला पाहिजे ना. अरे बाबाला मी तर म्हणतो ना, पब्लिक फटक्यात दिलं पाहिजे. जेवढ्या लेडीज त्याच्यात पळलेल्या, जेवढ्या तक्रार दिली ना, तेवढ्या नवऱ्याच्या मध्ये तेवढ्या नवऱ्याच्या मध्ये त्या बाबाला सोडावं आणि त्यांनाच म्हणावं तुम्ही आता वचपा काढून घ्या. तर बाकी काहीच नाही, सरकार काही नाही करू शकत. त्याला मस्त बिर्याणी त्याला VIP सूट देणार, VIP खाऊ घालतील. त्याला हानूबी राहिले की नाही माहीत नाही आहे. आत्ता एक त्याचा मागे व्हिडिओ व्हायरल झाला ना, मला चालता येईना, असं नाही तसं नाही, नाशिक जिल्हा बालेकिल्ला, त्याला सगळं ठरवून दिलेलं असेल. त्याला मला नाही वाटत त्याला मारलं असेल. त्याला चांगला सरकारी पाहुणचार चालू आहे. त्याचं लाईव्ह फुटेज पाहिजे, तो जिथं अटक आहे त्याला काय खायला देते काय नाही ना. कारण त्याला मला वाटतं ते शिलाजीत खात होता काय माहिती. पण या सगळ्या प्रकरणातून त्यानं आमापाशी बेकायदा संपत्तीसुद्धा कमावली आहे आणि त्याला सरकारने सुद्धा काही फंड दिलेले. त्याच्या गावातले लोक सांगतात हे 10वी नापास आहे.
म्हणजे याला गणित बी नाही आणि ह्यो अंकशास्त्रज्ञ म्हणे. आणि हा कॅप्टन नाही आहे, हा कुठंतरी त्या जहाजावर कुठंतरी ते वजे उचलायचे कामं करत होता, तिकडं गायब झाला होता. इथून 7-8 वर्ष गायब झाला होता, तिकडून आला आणि डायरेक्ट कॅप्टन बनून आला. त्या गावाची, त्याचं जे गाव आहे मिरी का काय काहीतरी गाव आहे त्या गावाच्या लोकांनी सांगितलं महिला त्याच्याकडे स्वइच्छेने जात होता आणि त्याच्याकडनं त्यांच्या आयुष्यातलं जे काही दुःख आहे ते दुःख कमी करण्यासाठी म्हणून जात होत्या, अशा टिप्पणी मागच्या वेळेस काही व्हिडिओजमधनं वगैरे करण्यात आल्या. तर ज्या महिला स्वतःहून जात होत्या, मग त्या महिलांचा छळ झाला किंवा त्या महिलांची पिळवणूक झाली किंवा त्या महिलांवर अत्याचार झाला असं कसं म्हणता येऊ शकतं, ज्या की महिला स्वतःहून तिथपर्यंत जातात? त्यामध्ये महिला 100% दोषी आहे. त्याच्यासोबत दोषी त्यांचे नवरे, कारण नवऱ्यांचं बायकांकडे लक्ष नव्हतं. दुसरं, घरामध्ये या मोबाईलच्या जमान्यामध्ये, मोबाईल हे इंटरनेटच्या जमान्यामुळं काय झालेलं आहे, माणूस माणसात राहिला नाही. नवरा बायकोचे भावना जाणून घेत नाही, त्याच्यामुळं प्रत्येक घरात खटके उडते. मग ते खटके उडतेत म्हणून ते काय करते की कोणीतरी आमच्या घरावर करणी केली, पहिले नवरा चांगला बोलत होता, आता बोलत नाही. मग ते बाबाकडे जाते, मग बाबाला सांगते, मग बाबा म्हणते हां तुमचे एका बाईनं असं केलेलं आहे, तिचं नाव तुम्हाला सांगणार नाही कारण तुमचं परिवार उद्ध्वस्त होऊन जाईल, म्हणून मी नाव नाही सांगत, पण असं झालेलं आहे. मग त्या असं झास्यामध्ये घेतात. मग त्या बाई कशाना असमाधानी, असंतुष्ट आहे. काही महिला जातात, आम्ही 8-10 वर्ष झाले लग्न व्हायना, हे व्हायना, त्यांनी जायला पाहिजे डॉक्टरकडं. टेस्ट ट्यूब बेबी पर्याय आहे ना, त्यांनी डॉक्टरकडे जायला पाहिजे. हा बाबा काय करायचा की एखादी महिला जर त्या ठिकाणी आली, बाबा आमच्या 8-10 वर्ष झाले लग्नाला पण मूलबाळ होत नाही आहे, ते बाबाला सांगायचं. बाबा म्हणायचा तुमच्यात दोष नाही आहे, पतीमध्ये दोष आहे. मग ते योनी शुद्धीकरण करावं लागेल, असे उपाय सांगायचा. मग आता योनी शुद्धीकरण म्हणल्यावर सगळ्यांनी पाहिलेले, म्हणजे काय काय त्यांनी पैत्रे आजमावले. तर ते सगळं तिथं काय, तो डुप्लिकेट रिमोटचा साप आणलेला होता एका जणाकडून. तर त्याने म्हणजे इम्पोर्ट एक्सपोर्टचं काहीतरी त्याला पूर्ण जगभर काम करायचं होतं. तर त्यासाठी तो ह्या बाबाचा कोणीतरी पुण्याच्या व्यक्तीने पत्ता दिला. याच्याकडे गेल्यानंतर याने सांगितलं 21 देशाची माती तुझं जर जगभर करायचं तर 21 देशाची माती आणावं लागेल, तू मला 21 देश फिरव. आणि कुठून तरी बाहेरच्या देशातून त्याच्या पूर्ण घराला फर्निचर त्याने मागवलं आणि कित्येक कोटी रुपये त्यांनी घेतले. आणि असं खाली फरशीवर लोळायचा आणि कॅमेरावर धरायचा म्हणे मी स्वर्गलोकात आलो. अशा भूलथापा ह्या हरामखोराने मारलेल्या आहे. मला हे कळत नाही आहे की इतके कसे लोकांच्या डोळ्यावर पट्टी बांधल्या जाते. म्हणजे आणि पुन्हा तो बर्बाद झाला की हा सांगणार नाही कोणीतरी करणी केली होती म्हणून तुम्ही बर्बाद झाले, माझ्या संपर्कात असल्यामुळं तुम्ही वाचले. अशा बंडलबाज माणसांना तर आधी फटके दिले गेले पाहिजे.